मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यावर 1 महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मराठा आरक्षण आणि आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात नारायण राणेंसह मराठा समाजातल्या नेत्यांशी चर्चा केली। मराठा आरक्षणासाठी आज सर्वच पक्षांनी बैठकांचं आयोजन केलंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची दुपारी 12 वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली। मराठा आरक्षण आणि त्यासाठी राज्यभर पेटलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची आज मुंबईत बैठक होती। काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक विधान भवनात तर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक ही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले येथे मराठा समाजाच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या खासदार राजू शेट्टींना संतप्त कार्यकर्त्यांमुळे काढता पाय घ्यावा लागला। संतप्त कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी चले जावच्या जोरदार घोषणा देत राजू शेट्टींना विरोध केला। मराठा आरक्षणाबाबत गंभीर चर्चेऐवजी भूलथापा आणि प्रसिद्धीसाठी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। ते नाशिकमध्ये बोलत होते। नेमकी कोणती घटना दुरुस्ती हवी आहे हे शरद पवारांनी सांगावं असंही त्यांनी म्हटलंय। राज्य सरकार मराठा आरक्षणावरून वेळकाढूपणा करतोय। आता समाजाचा संयमाचा बांध फुटलाय। लोक रस्त्यावर उतरलेत। लोकांच्या समोर जाऊन सरकारनं समजावून सांगण्याऐवजी त्यांना लाठ्या आणि काठ्यांचा मार खावा लागतोय। हे दुर्दैवी आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या वाचून दाखवल्या म्हणजे आम्ही त्यांच्यापर्यंत मागण्या पोहोचवू शकलो असं मत मराठा समाज आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केले। आता पुन्हा चर्चा नको तर त्यांनी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करावी असं मत त्यांनी व्यक्त केलं। राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झालाय। पुढील धोरण ठरवण्यासाठी 5 ऑगस्टला पुण्यात कृती समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करण्यात यावा ही प्रमुख मागणी आहे। जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आरोप प्रत्यारोपांना जोर चढलाय। शिवसेना नुकताच वाघ असल्याचा आव आणते। मात्र विधानसभेसह राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेची काय परिस्थिती आहे असा सवाल राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। जळगाव पालिकेसाठी बुधवारी मतदान होतंय। गिरीश महाजन यांची जळगावातल्या सुभाष चौकात जाहीर सभा झाली। यावेळी त्यांनी शेलक्या भाषेत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं। या निवडणुकीत शिवसेना भाजप आमने सामने आहे। काँग्रेस राष्ट्रवादीत काही जागा अपवाद वगळता मैत्रीपूर्ण लढती होत आहेत। केंद्र सरकार आणत असलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलावरून सध्या देशभरातल्या डॉक्टरांमध्ये अस्वस्थता आहे। हे बिल आणून केंद्र सरकार एकाधिकारशाही लादू पाहत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलाय। केंद्र सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कृषी राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांना स्मरणपत्र लिहिलंय। मार्चमध्ये आंदोलन मागे घेताना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर 2 ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धी इथे पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा हजारे यांनी दिलाय। विदर्भातल्या शेतकऱ्यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खुशखबर दिली आहे। नागपुरातील कृषी विद्यापीठाच्या जागेवर कृषी परिषद केंद्र सुरू होणार आहे। शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह शेतीविषयक तंत्रज्ञानाचे धडे या माध्यमातून घेता येणार आहेत। खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर फक्त कायदेशीर कारवाईच करू नका तर त्यांचे फोटो वर्तमानपत्रांमध्ये छापून त्यांच्या काळ्या कारनाम्यांना यथेच्छ प्रसिद्धी द्या असा सल्ला केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी यांनी दिला आहे। मुंबई महापालिका शहरातील सार्वजनिक शौचालयांचं स्ट्रक्चरल ऑडिट करते। आतापर्यंत 1415 शौचालयांचं ऑडिट पूर्ण झालंय। त्यात 383 सार्वजनिक शौचालय मोडकळीस आल्याचं समोर आलंय। दुरवस्था झालेल्या शौचालयांचा वापर करणं बंद करण्याचे आदेश मनपा प्रशासनानं दिले। राज्याच्या पोलीस खात्यात मोठे फेरबदल करण्यात आले। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह तब्बल 120 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात। हाय प्रोफाईल मानल्या जाणाऱ्या ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचीही बदली केली आहे। परमबीर सिंग आता राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था म्हणून जबाबदारी सांभाळतील। गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले साताऱ्याचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांची बदली रद्द करावी यासाठी सातारा अधीक्षक कार्यालयासमोर शेकडो सातारकरांनी धरणे आंदोलन केलं। हज यात्रेसाठी यात्रेकरूंचा पहिला जत्था नागपुरातून रवाना झालाय। नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 150 यात्रेकरूंना घेऊन विमान जेद्दासाठी रवाना झाले। 4 ऑगस्टपर्यंत विमानाच्या 19 उड्डाणातून सुमारे 2800 हज यात्रेकरू नागपुरातून रवाना होणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये पावसाळ्यात रस्त्यांची चाळणी झाल्यानंतर महापालिकेकडून जेट पॅचच्या माध्यमातून खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे। त्यासाठी मोजावे लागणारे पैसे लक्षात घेता एक खड्डा बुजवण्यासाठी पालिकेला साधारण 18,000 रुपये खर्च लागतो। राज्य सरकारच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत अंबरनाथमध्ये 60,000 वृक्षांची लागवड करण्यात आली। अंबरनाथजवळच्या खुंटवली भागात असलेल्या उसाड डोंगरावर लागवड केली। यातून इथे मानवनिर्मित जंगल आणि पर्यटन स्थळ उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। ठाण्यातल्या गावदेवी मैदानात 100 आठवड्यांपूर्वी सुरू झालेला आठवडी बाजार आजही आठवड्यात भरतो। मालेगाव, नाशिक, मनमाड, जुन्नर, तळेगाव या इतर भागातून आता
शेतकरी आपला भाजीपाला विकण्यासाठी ठाण्यात येतात। याचा फायदा गिऱ्हाईक तसंच शेतकऱ्यांनाही होतोय। मुलुंडच्या राहुलनगर भागात एका बिबट्यानं सूरज गवई या तरुणावर हल्ला करून त्याला जखमी केलं। या हल्ल्यात सूरजच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे। खड्ड्यांमुळे मुलगा गमावलेल्या वडिलांनी स्वतः खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली। त्या मोहिमेला 3 वर्ष पूर्ण होतात। 28 जुलै 2015 या दिवशी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर प्रकाश भिलारे या 16 वर्षीय मुलाचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला होता। तेव्हापासून त्याच्या वडिलांनी मुंबईत खड्डे भरायला सुरुवात केली। नागपूरमध्ये एका भरधाव कारनं 2 दुचाकीस्वारांना उडवलं। चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे। मुंबईतल्या अंधेरी पूल दुर्घटनेतल्या जखमींपैकी आणखी एकाचा मृत्यू झाला। मनोज मेहता असं मृत व्यक्तीचं नाव। चार्टर्ड अकाउंटंट असलेले मनोज मेहता यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते। ज्येष्ठ मच्छीमार नेते रामभाऊ पाटील यांचं मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं। ते 79 वर्षांचे होते। मच्छीमारांच्या प्रश्नासाठी आंदोलनात सहभागी होणाऱ्या रामभाऊ पाटील यांनी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस आणि अध्यक्षपदाची धुरा अनेक वर्ष सांभाळली होती। दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आंबेनळी घाटात बस कोसळून झालेल्या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला। 24 तासानंतर घाटातून सर्वच्या सर्व 30 मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफ आणि गिर्यारोहकांना यश आलं। मातीच्या ढिगाऱ्यावरून बस घसरली आणि थेट 300 मीटर खोल दरीत कोसळली होती। माळीण दुर्घटनेला 4 वर्ष पूर्ण झाली। सध्या माळीणवासी नवीन पुनर्वसित गावामध्ये राहत आहेत। 30 जुलै 2014 वेळ सकाळी 6:30ची धो पाऊस पडत होता। ग्रामस्थ झोपेत होते आणि याच जोरदार पावसामध्ये डोंगराचा एक भाग माळीण गावावर कोसळला आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली संपूर्ण गाव काढलं गेलं। तब्बल 151 नागरिकांना या दुर्घटनेत जीव गमवावा लागला। ज्या जोडप्यांना अपत्यप्राप्ती होत नाही त्यांना सरोगसीद्वारे अपत्यप्राप्तीचा मार्ग उपलब्ध आहे। मात्र गरीब महिलांना आर्थिक प्रलोभन देऊन सरोगेट मदर बनवून फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। यात नागपुरातल्या 4 नामांकित डॉक्टर आणि 2 एजंटचा समावेश आहे। मनीष मुंदडा आणि हर्षा मुंदडा असं अटक करण्यात आलेल्या एजंटची नावं आहेत। वाढती गुन्हेगारी ही सध्या मुंबईतल्या भांडुपकरांची मोठी डोकेदुखी ठरते। क्षुल्लक कारणावरून गेल्या 4 महिन्यात भांडुपमध्ये 7 जणांचे खून झाले। त्यामुळे भांडुपमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे। भिवंडी शहरातल्या शांतीनगर भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली। बिलाल अहमद जियाउद्दीन अन्सारी आणि मोहम्मद आरिफ इस्तियाक अली शहा अशी त्यांची नावं आहेत। यवतमाळमधील येडशी गाव सध्या एका घटनेनं हादरलंय। माहेरी आलेल्या पत्नीची तिच्या पतीनं चाकूनं वार करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातल्या वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येडशी या गावी हा थरार घडलाय। चंद्रपूर शहरात झालेल्या अशोक अग्रवाल यांच्या आत्महत्येप्रकरणी अतिशय धक्कादायक माहिती पुढे आली आहे। मृतक अशोक अग्रवालनं आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर आणि सुसाईड नोटमध्ये कंपनीचे मालक आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचं नमूद केलंय। वाशीत खासगी संस्थेतर्फे मान्सून मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं। यासाठी अनेक स्पर्धक आपल्या गाड्या घेऊन आले होते। यावेळी वाशी रेल्वे परिसरात गाड्या पार्क केल्या असता चोरांनी गाड्यांच्या काचा फोडून त्यातले फोन, पाकिट आणि पाकिटमधील पैसे, एटीएम कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्र चोरून नेली। व्यापाऱ्यांचं वेषांतर करून चोऱ्या दरोडे टाकणाऱ्या एका सराईत टोळीला मुंबई गुन्हे शाखेनं सोलापूर पोलिसांच्या मदतीनं पकडले। या टोळीनं टेंभुर्णेमधील बँकेच्या शाखेत घुसून बँकेची स्ट्रॉंग रूम फोडण्याचा प्रयत्न केला होता। जळगाव आणि शिरपूर वनविभागानं बिबट्याची कातडी तस्करी करणारी टोळी जेरबंद केली। या टोळीकडून वनविभागानं एका बिबट्याची कातडी जप्त केली। 6 जणांना अटक करण्यात आली। 3 दुचाकीसह 8 मोबाईलही जप्त करण्यात आले। कोकणातील सर्व दशावतार कलावंतांनी मुंबईत शिवाजी मंदिर नाट्यगृहात दशावतार हितवर्धक नाट्यसंस्थेची स्थापना केली। खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते नाट्यसंस्थेची स्थापना झाली। शासन दरबारी स्वतःचे न्याय हक्क मिळवण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली। यावेळी महारथी कर्ण हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला। आपल्याला लाभलेल्या काही व्यक्तींचा सहवासही आपलं जीवन समृद्ध करत असतो। गुरूंचा सहवास देखील असाच आयुष्य समृद्ध करणारा असतो असे विचार झी 24 तासचे मुख्य संपादक विजय कुबळेकर यांनी व्यक्त केलेत। संगीतोन्मेष संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं परंपरा संगीत संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी ते बोलत होते। या संमेलनात रखमाजी फड यांचा सहस्त्रचंद्रदर्शन निमित्त तर डॉक्टर सदानंद बोरसे यांच्या षष्टब्दी निमित्त विशेष सत्कार करण्यात आला। गुरुपूजनाचा समारंभ देखील यावेळी पार पडला। यावेळी यादवराज फड आणि पंडित सुरेश गंधर्व यांचं गायन झालं। भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उद्योगपतींच्या बाजूने असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जातोय। मोदी सरकार हे सुटाबुटातलं सरकार असल्याचं हिणवलं जातं। मात्र मोदींनी अशा टीकाकारांना उत्तर दिले। आत्ताच्या नेत्यांना जनतेसमोर उद्योगपतींना भेटायला आवडत नाही, मात्र त्यांना पडद्यामागून सर्व करायला आवडतं अशी टीकाही मोदींनी विरोधकांवर केली।
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 3 दिवसीय लखनौ दौऱ्यादरम्यान उत्तर प्रदेशमध्ये 60,000 कोटींच्या योजनांचं उद्घाटन झालं। फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशातील गुंतवणूकदारांच्या परिषदेदरम्यान 4,68,000 कोटींच्या गुंतवणुकीचं लक्ष्य ठेवण्यात आलं। त्यापैकी 81 योजनांसाठी 61,000 कोटींच्या गुंतवणुकीच्या दृष्टीनं कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे। या परिषदेमध्ये राज्यसभेचे खासदार आणि एसएल समूहाचे शिल्पकार मार्गदर्शक डॉक्टर सुभाष चंद्रांनीही मार्गदर्शन केलं। या गुंतवणुकीमध्ये एसएल समूहाची 3,000 कोटींच्या योजनांमध्ये गुंतवणूक असेल। फौजदारी कायदा सुधारणा विधेयक लोकसभेत सादर झाले। 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद विधेयकात आहे। महिलांवर बलात्कार झाल्यास किमान शिक्षा 7 वर्षांपासून सश्रम कारावासापर्यंत ते 10 वर्ष जन्मठेप वाढू शकते। 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्काराच्या आरोपीला अटकपूर्व जामीन मिळणार नाही। केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी हे विधेयक सादर केलं। मोटार वाहन कायदा सुधारणा विधेयकावरील प्रस्तावित दुरुस्त्यांबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व पक्षांची बैठक बोलावली। या आठवड्यात हा कायदा मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। दरम्यान तृणमूल काँग्रेसने 17 सुधारणा सुचवल्यात, तर काँग्रेसने यावर टीका केली आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबतचा नायब राज्यपाल कमिटीचा अहवाल फाडला। जनतेची इच्छा आहे हा अहवाल फाडून टाकू, लोकशाही जनता जनार्दन सर्वोच्च आहे असं केजरीवाल यांनी म्हटलंय। आसाम राज्य सरकारनं एक अभिनव निर्णय घेतलाय। सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या पालकांची चांगली काळजी घेतली नसेल तर त्या कर्मचाऱ्याच्या पगारातून 10% कपात करण्यात येणार आहे। ही रक्कम संबंधित पालकांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे। आसामचे मंत्री एच.बी. शर्मा यांनी हे स्पष्ट केले। 2 ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू होणार आहे। पाकिस्तानी तुरुंगांमध्ये 418 मच्छीमारांसह सुमारे 470 भारतीयांना ताब्यात घेण्यात आले। सुप्रीम कोर्टात हजर केलेल्या एका सरकारी अहवालात ही माहिती समोर आली। ट्रायच्या अध्यक्षांचा डेटा हॅक झाला नसल्याचं स्पष्टीकरण UIDAनं दिलेलं आहे। टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायचे अध्यक्ष आर.एस. शर्मा यांनी आपला 12 आकडे आधार क्रमांक ट्विटरला दिला होता। आधार क्रमांकाच्या आधारे वैयक्तिक माहिती काढून दाखवा असं आव्हान त्यांनी जगभरातील हॅकर्सना केलं होतं। त्यानंतर फ्रान्समधून एका हॅकरनं त्यांचा डेटा हॅक केल्याचा दावा केला। मात्र हॅकरनं प्रसिद्ध केलेली माहिती आधार डेटाबेसच्या सर्व्हरवरून घेण्यात आली नसल्याचा दावा UIDAनं केला आहे। राज्यात यंदा मान्सूनचा पाऊस समाधानकारक बरसतोय, मात्र काही राज्यांना पुराचा तडाखा बसलाय। देशभरात विविध घटनांमध्ये 537 जणांचा मृत्यू झाला। यात महाराष्ट्रातील 139 जणांचा मृत्यू झाला। केरळात 126, पश्चिम बंगालमध्ये 116, गुजरातमध्ये 52 तर आसाममध्ये 34 जणांचा मृत्यू झाला। पावसाच्या थैमानामुळे उत्तर प्रदेशात गेल्या 4 दिवसात आतापर्यंत बळी पडलेल्यांचा आकडा 77 वर गेलाय। उत्तर भारतातल्या विविध भागांना पावसाचा तडाखा बसला। यात सर्वाधिक नुकसान उत्तर प्रदेशचं झालंय। चेन्नईत AMMK या पक्षाचे प्रमुख TTV दिनकरन यांच्या कारवर काही अज्ञात हल्लेखोरांनी पेट्रोल बॉम्ब फेकले। दिनकरन कारमध्ये नसल्यानं या जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेत, मात्र या हल्ल्यात चालक आणि छायाचित्रकार जखमी झालेत। बिहारच्या नालंदा मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक दृश्य आहेत। रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात पावसाचं पाणी घुसले, यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। इतकंच नाही तर या पाण्यात मासे पोहत असल्याचंही दिसतंय। राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये ट्रॅक्टरच्या स्पर्धेदरम्यान भीषण अपघात झाला। प्रेक्षकांनी खचून भरलेला मंच अचानक कोसळला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। दुर्घटनेत 17 जण जखमी झाल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली। हरियाणातील मेवातमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। एका गर्भवती शेळीवर सामूहिकरित्या अनैसर्गिक कृत्य केल्याचा गुन्हास्पद प्रकार उघडकीस आलाय। या घटनेनंतर गर्भवती शेळीचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय, मात्र आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येतोय। स्पेनमध्ये टॅक्सी चालकाने संप पुकारलाय। कार शेअरिंगबाबत चालकांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे त्यांनी संपाचं हत्यार उपसलं। यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत। ग्रीसमध्ये लागलेल्या आगीमुळे अनेक नागरिक बेपत्ता झाले। जंगलाचा बराचसा भाग या आगीच्या भक्ष्यस्थानी आलाय। अफगाणिस्तानातील जलालाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडलेत। यामध्ये 7 नागरिकांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झालेत। इंडोनेशियातील क्राकाटोआत ज्वालामुखी पुन्हा सक्रिय झाले। यातून विषारी वायू आणि लाव्हा बाहेर पडतोय। अमेरिकेतील शिकागोच्या रस्त्यावर अचानक विमान आल्यानं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। यात नागरिक थोडक्यात बचावले। दरम्यान वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती। कोलंबियात पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली। बऱ्याच भागात पाणी घुसले तर नागरिकांचे यामुळे प्रचंड हाल होत आहेत। लंडनमध्ये सुरू असलेल्या महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाला आपल्या
अखेरच्या सामन्यात बरोबरीत समाधान मानावं लागलं. भारतानं अमेरिकेला 1-1 असं बरोबरीत रोखलं. हा सामना बरोबरीत राखल्यामुळे भारतानं बाद फेरीत प्रवेश मिळवलाय. कर्णधार राणी रामपालनं केलेला गोल भारतासाठी निर्णायक ठरला. भारताचा स्टार भालफेकपटू नीरज चोप्रा यानं फिनलंडमधील साओ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावलंय. आपल्या कौशल्यपूर्ण खेळीनं त्यानं चीन तैपेईच्या चाओ सुन चेंगचा पराभव केला. 85.69 मीटर अंतरावर भालाफेक करून त्यानं हे सुवर्णपदक जिंकले. नीरजने यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेतही भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. तर या स्पर्धेत चेंगला 82.52 मीटरपर्यंत भालाफेक करत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव हे तब्बल 24 वर्षांनंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. मात्र यावेळी ते क्रिकेट नव्हे तर गोल्फ या खेळात भारताचं प्रतिनिधित्व करतील. 2018 एशिया पॅसिफिक सिनियर्स गोल्फ स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिल T20मध्ये वेगवान शतक ठोकणारा चौथा फलंदाज ठरलाय. इंग्लंडमधील घरेलू स्पर्धांमध्ये वॉर्सेस्टरशायरकडून त्यानं 35 चेंडूमध्ये 102 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 14 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. मार्टिन या खेळीच्या जोरावर वॉर्सेस्टरशायर संघानं नॉर्थम्प्टनशायर संघावर 9 गडी राखून विजय मिळवलाय. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि आघाडीचा फलंदाज शिखर धवन यांचा भांगड्या करतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव सामन्यासाठी मैदानात प्रवेश करताना त्यांनी भांगड्या नृत्याच्या काही स्टेप्स केल्या. बॉलिवूड इंडस्ट्रीत कुणाच्या लग्नाची कधी कुठे कशी बातमी येईल याचा काही नेम नाही. अभिनेत्री तापसी पन्नूच्या बाबतीत तसंच झालंय. तापसी पन्नूनं डेन्मार्कच्या बॅडमिंटनपटू माथीस बोईसोबत साखरपुडा आटोपल्याची बातमी इंडस्ट्रीत रंगतीये. सलमान प्रियंकावर चांगलाच संतापला आहे. भारत सिनेमाचं शूटिंग नुकतंच सुरू झालं आणि अचानक प्रियंका चोप्रानं हा सिनेमा सोडत असल्याचं सांगितलं. खरं तर निकसोबत लग्नासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून प्रियंकानं सिनेमा सोडल्याची चर्चा आहे. मात्र त्याचबरोबर प्रियंका या सिनेमातील भूमिकेबाबतही नाराज असल्याचं बोललं जात आहे. चीनमध्ये एका फिल्म फेस्टिवल दरम्यान दंगल गर्ल भेटल्या त्या जॅकी चॅनला. दंगल सिनेमाला चीनमधील प्रेक्षकांनी हाऊसफुल प्रतिसाद दिला. त्यामुळे हा सिनेमा गाजवलेल्या दंगल गर्ल फातिमा शेख आणि सानिया मल्होत्रा चीनमध्ये चांगल्याच लोकप्रिय झाल्या.